नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना फटका बसलाय। पावसामुळे एका शेतकऱ्याचा साठवलेला कांदा हा भिजलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। तसंच शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलाय, त्यासाठी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हाहाकार केलाय। ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाड पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला। तसंच पावसामुळे भाजीपाला पिकांसह द्राक्ष आणि आंबा उत्पादकांनाही फटका बसलाय। मनमाड नांदगावात जोरदार पावसाने झोडपून काढलंय। या पावसामुळे पिकांचं नुकसान होतंय, तसंच अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतात ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा हा भिजल्यानं संपूर्ण कांदा सडून गेलाय। त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। त्यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकमधील निफाड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय। शिवडी रेल्वे पुलाखाली गुडघाभर पाणी साचल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 1000 हेक्टरवरील फळबागांना फटका बसलाय। डाळिंब, आंबा, केळी, पपई तसंच कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। याचे तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या नशिराबादमध्ये डाळिंबाच्या बागेला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढले। 1500 झाडांपैकी 600 पेक्षा जास्त झाडं ही वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली। यामध्ये शेतकऱ्यांचं 15 ते 20 लाखाचं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला। शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते, तसंच काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडंही उन्मळून पडली होती, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। संभाजीनगरात मुसळधार पावसाने हाहाकार केला। या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागल्यानं नागरिकांनी वीज कंपनीविरोधात संताप व्यक्त केला। बदलापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यानं ठिकठिकाणी पाणी साचतं, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। आकुर्डी परिसरातील घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल झाले। शहरातील रस्त्यांनाही ओढ्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं। बदलापुरातील 9 प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेनं मोहीम हाती घेतली आहे। तसंच 10 जूनपर्यंत 9 चौकांमधील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे। ही सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यास वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे। नवी मुंबई बाजार समितीमध्ये जांभळाचा भाव वाढलाय। प्रति किलो जांभळाला 400 ते 600 रुपये दर मिळतोय। बाजारात आवक कमी झाल्यामुळे जांभळाचे भाव वाढल्याचं पाहायला मिळतंय। राजापूरहून येवल्याला जाणारी बस अचानक रस्त्यामध्ये बंद पडली, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। येवला आगारात अद्याप नवीन बसेस दाखल झाल्या नाहीत, त्यामुळे जुन्या गाड्या ग्रामीण भागामध्ये चालवल्या जात असल्यानं बस बंद पडण्याच्या घटना वाढल्याचं दिसतंय।